थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता संपतरावांनी हळद लावल्यानंतर आता मनूचा हट्ट पूर्ण झालेला असतो, कारण तिच्या बाबांनी तिला हळद लावलेली असते. तर त्यानंतर संपदा पुढे येते. संपदा ही खूप रडत असते मनूसाठी आणि त्यानंतर निधी येणार इतक्यात आता मामी निधीला ढकलते आणि स्वतःच मनूला हळद लावण्यासाठी जाते. तर तिथे आता तेजस एकटक आता मानसीकडे पाहत राहतो. तर त्यानंतर त्याचं लक्ष जेव्हा संपतरावांकडे जातं तेव्हा आता त्याच्या लक्षात येतं की संपतराव आता खूप हळवे झाले आहेत आणि त्यांच्या डोळ्यात ते अश्रू थांबवू शकत नाही आहेत. तेव्हा त्यांना धीर देण्यासाठी तिथे तेजस आता त्यांच्या शेजारी उभा राहतो. तर त्यानंतर मनूच्या मैत्रिणी सुद्धा आता एक एक करून मनूला सगळेजण तिथे हळद लावतात. आता हळदीचा सगळा काही कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळेजण आता एन्जॉय करत असतात. सगळेजण तिथे डान्स करत असतात. तेव्हा आता कमलाकर जबरदस्ती आता संपतरावांना नाचायला सांगतो. तर संपतराव सुद्धा आता आपल्या लेकीच्या हळदीला आनंदाने सहभागी झालेले असतात. चेहऱ्यावरती कसलंही टेन्शन न दाखवता तेजसला हळूहळू आता मानसी आवडायला लागलेली असते, परंतु आपली आणि त्यांची बरोबरी होऊच शकत नाही असा विचार करत तेजस आता तेथून दरवाजामध्ये येतो आणि दारातच उभा राहून तो आता मानसीकडे एकटक पाहत राहतो. तर तेजसने मानसीला आधीही सांगितलेलं असतं की कायम तुम्ही अशाच हसत राहा, आणि जेव्हा तेजस मानसीला इतकं खुश पाहतो तेव्हा आता तो सुद्धा सुखावलेला असतो. इतक्यात आता तेजसचं लक्ष जेव्हा संपदाकडे जातं तेव्हा आता तेजसने जे काही त्यांच्यासाठी केलेलं असतं त्यासाठी संपदा आता तेजससमोर हात जोडत असते. तेव्हा त्या तेजस इशारा करून सांगतो की हात जोडू नका, मी काही नाही केलं आहे. तर त्यानंतर तेजस जेव्हा मानसीला इतकं खुश पाहतो तेव्हा मानसी आता तेजसला इशारा करते. तर त्यानंतर अगदी तसेच इशारे तेजससुद्धा मानसीला करत असतो. तेव्हा आता मानसी खदखदून हसायला लागते आणि मानसीला खुश पाहून तेजसही खूप खुश असतो. तर तिथे आता संपतराव मात्र खूप भावूक झालेले असतात, कारण त्यांची लेक आता कायमची त्यांना सोडून सासरी जाणार असते आणि तिच्यासाठी संपतरावांनी जे खस्ता खाल्लेले असतात ते सगळं काही त्यांना आठवत असतं. लहानपणीची मनू त्यांना आठवत असते. लहानपणीची मनू जी अभ्यास करताना त्यांना आठवते. तर त्यानंतर आता वीटभट्टीमध्ये आता विटा तयार करत असताना माती तुडवताना मनूने त्यांची साथ दिलेली असते. हे सगळं काही लहानपण मनूचं बालपण आठवून आता संपतराव खूप हळवे झालेले असतात, खूप भावूक झालेले असतात. त्यांना त्यांचे अश्रू रोखताच येत नसतात. संपतरावांना आता आपल्या मुलींना त्यांचा हारलेला बाप कधी दाखवायचा नसतो आणि त्यामुळे संपतराव कसेबसे आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत पुसत आता दरवाजाकडे आलेले असतात. तेव्हा तेजसकडे पाहतात आणि त्यानंतर हसून आता तेजसला घट्ट मिठी मारतात. संपतरावांनी सगळं मन मोकळेपणाने आता रडून तेजसच्या मिठीमध्ये सगळं तेजसला जाणवून दिलेलं असतं. आणि त्यानंतर संपतराव जेव्हा बाहेर जातात तेव्हा तेजस विचार करतो की यांना नक्की काय झालं आहे. यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की आनंद अश्रू होते, तेजसला काहीच समजत नाही. संपदा एकदा वळून मानसीकडे पाहतो तेव्हा आता मानसी खूप खुश असते, स्वतःची हळद एन्जॉय करत असते, सगळ्यांसोबत नाचत असते. तेव्हा आता तेजसला जरा विचित्रच वाटतं ते सगळं आणि तेजस आता संपतरावांचा पाठलाग करत ते त्यांच्या पाठीमागे जातो. तेव्हा आता संपतराव इकडे दारू पित असतात. त्यावरती तेजस आता त्यांना सांगतो की वा वा वा, आता स्पेशल कार्यक्रमासाठी स्पेशल जागा शोधलीत की संपतराव तुम्ही? अहो ते लपवालो, परंतु चकण्याचं काय करणार आहात? त्यावर ते आता संपतराव हसायला लागतात आणि ते सांगतात की काय नाही तेजस साहेब, तुम्ही ना लय हुशार आहात. तेव्हा आता तेजस सांगतो की अहो संपतराव, तुमच्या लेकीची हळद चालू आहे तिकडे, तुम्ही इथे काय करताय, चला ना तिथे. तेव्हा आता संपतराव म्हणतं की नाही, मनुताईच्या समोर या अशा अवस्थेत नाही जाऊ शकत मी. तुला माहिती आहे का तेजसराव, अख्ख्या गावासमोर शपथ घेतली होती मी माझ्या मनुताईचं लग्न एका खानदानी घरात लावून देणार. तेव्हा आता तेजस सांगतो की अहो होतंय की मग तुमच्या मनाप्रमाणेच सगळं घडतंय. परंतु एक सांगू का संपतराव, हे ते संपतराव नाही आहेत की ज्यांना पहिल्यांदा मी भेटलो होतो, हे वेगळेच कोणीतरी संपतराव आहेत. त्या तेजसच्या प्रश्नावरती संपतराव सांगतात की तो संपतराव केव्हाचाच गेला आहे. तर त्यानंतर संपतराव आता दारूच्या नशेमध्येच तेजस समोर आपलं मन मोकळं करत असतात. ते सांगतात की मी एक मजूर होतो, इटभट्टीचा मजूर, आणि खूप जास्त मेहनत करून संप्याचा संपतराव झालो. त्या वीटभट्टीने आपल्याला लय काय दिले साहेब. एवढंच नाही तर माझ्या बायकोने मला सुद्धा खूप जास्त साथ दिली, माझ्यासारख्या माणसाला सांभाळलं तिने. असं म्हणून संपतराव आता स्वतःचे अश्रू पुसत असतात. माझ्या लेकीने सुद्धा मला खूप जास्त प्रेम दिलं. मुंबईत पहिली आली आणि ती ट्रॉफी घेण्यासाठी स्वतः तिने मला स्टेजवर घेऊन गेली. या संपतरावासाठी पहिल्यांदा कोणीतरी सगळेच जण असे टाळ्या वाजवत होते. माझी बायको सतत सांगत होती मला की खर्च नका करू,
मला तरी माझी लेकसुद्धा सतत सांगत होती की बाबा तुम्ही खूप जास्त खर्च करता, परंतु मला सतत वाटत नव्हतं की मी जास्त कुठे खर्च करतोय. जे करतोय ते माझ्या लेकींच्या सुखासाठी तर करतोय. आणि त्यानंतर तुम्ही आलात साहेब माझ्या आयुष्यात. तुम्ही पण मला लय सांगितलं साहेब की संपतराव खर्च करू नका, पण काय झालं, सगळं सुटलं. तेजेस एकटक आता संपतरावांचं सगळं काही बोलणं ऐकत असतो. संपतराव जे सांगत असतात त्यामुळे तेजसही हळवा होतो. तेजसलाही खूप वाईट वाटत असतं. या संपतरावाने कोणाचं काहीच नाही ऐकलं आणि काय झालं, घर घाण ठेवलं आणि आजसुद्धा इटभट्टी करून आलो अण्णासाहेबाच्या नावावरती. संपतच्या त्या वाक्याने तेजसपुरता हादरून गेलेला असतो. तेव्हा आता तो सांगतो की म्हणून आलो साहेब माझी वीटभट्टी पाहण्यासाठी. या वीटभट्टीने मला लय काय दिले साहेब. म्हणलं की आता आतमध्ये सगळं काही तिथे देव आहेत ठेवलेले, तिथे कशाला दारू प्यायची म्हणून बाहेर बसलो साहेब. माझ्या हातून सगळं काही गेलं आहे साहेब आणि आज हा संपतराव कायमचा संपला आहे असं म्हणून आता संपतराव ढसाढसा तिथे रडत असतात. तेजस आता खूप हादरून गेलेला असतो आणि तो संपतरावांना म्हणतो की म्हणजे तुम्ही वीटभट्टी आणि घर तुमचं सगळं काही घाण ठेवलं, तेही लग्नासाठी. त्यावर ते आता संपतराव उत्तर देतात की पोरीच्या सुखासाठी काहीही करू शकतो बाप. तर त्यानंतर संपतराव पुढे आता तेजसला सांगतात की त्या रणजितरावांच्या आईंना मी वचन दिलं होतं ना की सगळे काही त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणेच सगळी काही सोय करेन. माझ्या जावयाचे पाय चांदीच्या ताटामध्ये धुणार आणि धुणार हा संपतराव. दोन्हीकडचा पण खर्च हा संपतराव करणार. परंतु केला पण असता साहेब, परंतु हे आहे ना हे नशीब जे सटवाईने लिहिलेलं असतं ना, तिथे सगळ्यात मोठा घोटाळा झाला साहेब. दारूच्या नशेमध्ये संपत आता सगळं काही तेजसला सांगून स्वतः मात्र मन मोकळं करत असतो. लय मोठी ऑर्डर आली साहेब, परंतु कॅन्सल झाली. ती ऑर्डर मिळाली असतं ना की सगळं काही झालं असतं. परंतु जाऊ देत. तुम्हाला एक गोष्ट सांगू का तेजस साहेब, की तुम्ही ना मला आपले वाटता. तुमच्यासमोर मन मोकळं केलं ना की कसं हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं. तुम्ही ना विश्वासू माणूस वाटता. तेव्हा आता तेजसला खूप अपराधी वाटत असतं, कारण संपतरावांचा आणि त्यांच्या घरच्यांचा किती मोठा विश्वासघात तेजसने केला आहे हे त्याचं त्याला चांगलंच माहिती असतं. तुम्ही ना लय मोठे माणूस आहात साहेब. अहो या संपतरावाचा तुम्ही जीव वाचवला आहे, नाहीतर संपतराव तवाच गेला असता. आता तुमचं आमचं काही नातं नसताना सुद्धा तुम्ही माझ्या लेकीच्या सुखासाठी इथं येता साहेब. आणि माझ्यासाठी तुम्ही आता स्वतःच्या खिशातले पैसे दिले ना. खरं सांगायचं साहेब, ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर सगळं काही तुम्ही स्वतः केलं ना, तेव्हा आता संपतरावांचा आपल्यावरती इतका विश्वास आहे हे पाहून तेजसला स्वतःलाच अपराधी वाटत असतं. तेजस सांगतो की तसं नाही आहे संपतराव. तेव्हा आता संपतराव तेजसलाच गप्प बसवतात आणि म्हणतात की हां आता स्वतः काही मात्र मानणारच नाही ना. देव माणूस आहात तुम्ही आमच्यासाठी. एक सांगू का साहेब तुम्हाला, या लेकीच्या सुखासाठी बाप कधीच नाही हरणार. संपतरावांचं आपल्या मुलींच्या बाबत असलेला विश्वास, मुलींवरती जीवापाड असलेलं प्रेम पाहून तेजसला तिथे आता संपतला होणारा तो त्रास, संपतची होणारी वाईट अवस्था पाहवत नसते. साहेब तुम्ही बघितलं का, हळद लावत असताना माझी मनुताई किती खुश होती, किती छान हसत होती. तिनं कायम अशीच हसत राहायला पाहिजे आणि तिच्यासाठी हा बाप हरायला सुद्धा तयार आहे. तेव्हा आता तेजसला सुद्धा स्वतःच्या अश्रू आता लपवता येत नसतात. तेजसही तितकाच हळवा झालेला असतो. संपतरावांना होणारा त्रास तेजसला तिथे कळत असतो. तर त्यानंतर संपतराव सांगतात की हाताला चटका जरी लागला ना साहेब, माझी इटभट्टी तरी वाचले पाहिजे. तर संपतने स्वतःच्या मनातली ती इच्छा आता तेजससमोर व्यक्त करून दाखवलेली असते. उद्या माझ्या मनूचं लग्न होणार आहे, आता भट्टी तर जमली पाहिजे ना, असं म्हणून आता संपतराव दारूची बॉटल घेतात आणि ढसाढसा दारू पित असतात. तेव्हा तेजस आता त्यांना थांबवतो. तो सांगतो की बास करा संपतराव, इतकी पिऊ नका. तेव्हा आता संपतराव म्हणतात की तेजस साहेब तुम्ही ओरडा ना माझ्यावरती, तुमचा तेवढा अधिकार आहे माझ्यावरती. शेवटी माझ्या मनुताईच्या लग्नासाठी तुम्ही पैसे दिले आहेत ना. तुम्ही ना साहेब खरंच लाखात एक माणूस आहेत. तेव्हा आता तेजस विचार करतो की संपतला आता आपल्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झाला आहे. एवढंच नाही तर तेजस आता त्यांच्यासाठी देव बनलेला असतो. तेजस तिथे आता संपतरावांना सगळंच काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याचा तोंडूनही शब्द फुटत नसतात. कारण संपदाला त्याने वचन दिलेलं असतं की संपतरावांना या सगळ्या प्रकरणातलं तो काहीही कळू नाही देणार. तेजसला आता खूप अपराधी वाटत असतं. तेव्हा आता तेजस मनात म्हणतो की माफ करा संपतराव मला, मी फक्त तुमची श्रीमंती पाहिली आहो, परंतु ती श्रीमंती कमवत असताना तुम्हाला लागणारे चटके, तुम्हाला होणारा त्रास कधी मी पाहिलाच नाही. तेजसच्या डोळ्यातून सुद्धा आता अश्रू वाहत असतात. तेजस म्हणतो
तेजस प्रभू, तुमचा अंदाज खूप मोठा चुकला. चुकीच्या माणसाला लुटायला आलात तुम्ही. तेजस आता स्वतःला दोष देतो, कारण तेजसला आता स्वतःची चूक लक्षात आलेली असते. तर तिकडे आता मनू संपतरावांची वाट पाहत बसलेली असते आणि सतत त्यांना फोनही ट्राय करत असते. इतक्या संपदा येते आणि तिथे सांगते की मनू, चल बरं तू आतमध्ये, तू झोप. अगं बाबा येतील ना तुझे. तेव्हा आता मनू सांगते की नाही, जोपर्यंत बाबा येत नाही आहेत तोपर्यंत मी झोपायला नाही जाणार आहे. अगं आई, बाबा असे का बघतात गं, कुठे गेले असतील आणि आता फोनही उचलत नाही आहेत. अगं मनूला आणि संपदा दोघींनाही आता संपतरावांची काळजी वाटत असते. इतक्यात आता तेजस संपतरावांना घेऊन आलेला असतो. तेव्हा आता संपतरावांची अवस्था पाहून मनू आणि संपदाला मोठा धक्काच बसतो. तर मनू आता धक्क्यानेच विचारते की काय झालं आहे बाबांना. तेव्हा आता तेजस खोटं सांगतो. तो म्हणतो की काही नाही, आनंदाच्या भरामध्ये थोडी जास्त झाले आहे. म्हणजे उद्या लग्न आहे ना तुमचं, त्यामुळे तुमच्या आठवणींमध्ये. तेव्हा आता मनू म्हणते की नाही, माझे बाबा असे कधीच वागलेले नाही आहेत, वागणं शक्यच नाही आहे. म्हणूनच आता त्या गोष्टीवरती विश्वासच बसत नसतो. तिला आता संपतरावांची अवस्था पाहवतच नसते. तेव्हा आता तेजस सांगतो की अहो, तुमचं लग्न आहे उद्या, तुम्ही घेऊन जा यांना आतमध्ये. तर संपदा सांगते की मनू, तुझ्या बाबांना आतमध्ये घेऊन जा बरं. तर त्यानंतर मनू आता कशीबशी संपतरावांना सावरत रूममध्ये घेऊन जाते. तर संपदा आता विचारते की काय झालं आहे तेजस साहेब. तेव्हा आता तेजस सांगतो की काही नाही, बापाच्या इच्छा आपल्या लेकीसाठी खूप मोठ्या असतात. इकडे मनूने आता कसंबसं संपतरावांना आणलेलं असतं. तर त्यानंतर दारूच्या नशेमध्ये संपतराव बेडवरती धाडकन आदळतात. तेव्हा आता मनूला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर मनू आता बेडवरती संपतरावांचे पाय ठेवते आणि त्यानंतर ती संपतरावांना आपल्या मांडीवरती झोपवते आणि ती विचारते की बाबा काय झालं आहे तुम्हाला. तर तोपर्यंत बाहेर आता संपदाची अवस्था खूप बिकट झालेली असते. ती खूप रडत असते. तेव्हा आता तेजस तिला समजावतो. तो सांगतो की अरे, डोळे पुसा अजिबात रडायचं नाही, कारण मला खात्री आहे की हा बाप कधीच नाही हरणार. तर तिकडे आता संपतराव दारूच्या नशेमध्ये मनूच्या मांडीवरती असतात आणि ते मनूला सांगत असतात की अख्ख्या गावासमोर मनूताई, तुमचं धूमधडाक्यात लग्न लावणार आपण. तेव्हा आता मनू सांगते की बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं, तुम्ही आधी झोपा, आराम करा. तर त्यानंतर इकडे तेजस जेव्हा स्वतःच्या घरी आलेला असतो तर तो झोपलेला असतो. परंतु तेजस खूप अस्वस्थ असतो. स्वतःला त्याला अपराधी वाटत असतं. त्याला आता संपतरावांचं बोलणं आठवत असतं की तेजस आता त्याच्यासाठी देव बनलेला असतो. तर त्यानंतर त्याला तात्यांचंही बोलणं आठवतं. तर तात्यांनी सांगितलेलं असतं की कुणाच्या तरी डोळ्यामध्ये आज पहिल्यांदा तुझ्यासाठी विश्वास पाहिला आहे तेजस, तो विश्वास तसाच टिकवून ठेव. तर त्यानंतर तेजसला हसणारी ती मनू आठवत असते आणि हे सगळं काही आता तेजसच्या मनात खळबळ माजलेली असते आणि तेजस आता झोपही लागत नसते. तेजस आता विचार करतो की मिस लकीचं आमचं लग्न आहे उद्या. संपतरावांनी स्वतःच्या लेकीसाठी आता सर्वस्व पणाला लावलं आहे. काय बाप आहे, हादरवून टाकलं या बापाने मला. तर त्यानंतर तेजस विचार करतो की आता उद्या मिस लकीचं आमचं लग्न आहे आणि 2 लाख घराच्या साठीच मी घेतले होते, परंतु आता ते दागिने गहाण ठेवायची कल्पनासुद्धा मीच सुचवली होती. आता उद्यापर्यंत काहीही करून ते दागिने सोडवून आणावे लागतील. काहीतरी कर तेजस प्रभू, असं तेजस आता स्वतःला सांगतो. तेजस आता विचार करत असतो की नक्की काय करता येईल. तर हा भाग आता इथेच संपतो. तर संपतरावांच्या वाईट परिस्थितीमध्ये साथ देण्यासाठी तेजसने आता खूप मोठं पाऊल उचललेलं असतं. कारण गायत्रीच्या कपाटातून तेजसने आता मनूसाठी पैशांची चोरी केलेली असते. परंतु अचानक गडबडीमध्ये आता त्याच्याकडून ते लकी चार्म खालती पडलेलं असतं आणि गायत्रीने त्याला पाहिलेले असतं चोरी करताना. तेव्हा आता गायत्री म्हणते की तेजस प्रभू, पुरता अडकलास तू आता माझ्या जाळ्यात, आता बघते मी तुला. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मनूचं लग्नाची तयारी झालेली असते, नवरदेव दारामध्ये उभा असतो, तेव्हा आता रजनी तिथे हट्ट करते की जोपर्यंत चांदीचं ताट येत नाही तोपर्यंत नवरदेव पुढे येणार नाही. इतक्यात आता तेजस मोठ्यानेच म्हणतो की आलं, चांदीचं ताट आलं. आणि तेजसने आता ते पैसे खर्च करून स्वतःहून आता चांदीचं ताट खरेदी करून आणलेलं असतं. तर त्यानंतर नवरदेवाचं जेव्हा औक्षण करण्यात येणार असतं, इतक्यात आता आरती विझवून नियतीने खूप मोठा संकेत दिलेला असतो. तेव्हा आता जे गुरुजी रजनीसोबत सतत असतात ते सांगतात की एक काम करूया, आता काहीतरी कारण काढूया आणि वरात आहे ना ती दारातनंच परत नेऊया. हे आता तेजसनं ऐकलेलं असतं आणि तेजसला चांगलंच माहिती असतं की संपतरावांनी मनूच्या लग्नासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं आहे. तेजस आता हे लग्न होऊ देणार का, रजनी आता हे लग्न होऊ देणार का, आणि तेजस आता मनू रणजितच्या लग्नासाठी घेतलेल्या या मोठ्या रिस्कमध्ये गायत्री त्याला कसं अडकवणार आणि मनूचं आता रणजितसोबत लग्न होणार की रजनी आता कांड करून ते लग्न मोडणार,
हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब